अशी ते पण तिथे गेली बरं डोळे असताना तर स्कूटी बघितली आणि तिला पाडून स्कूटीवरून घातलं डोळे माझे. काय आता आम्हाला काही दिसत नाही, काय नाही, घरात कुठे जाऊ काय करावं काहीच कळत नाही. पहिलं घर बघितलं म्हणून सगळं इकडे जातात तिकडे जातात सगळ्या गोष्टी कळतात मला. आता ही स्कूटी तर काय करू मी, मला एक चालवता येत नाही, दिसत नाही मला. आणि चालवायची कशी आता तिथे जाऊ दे, लय लांबची गोष्ट आहे चालवायची. पण मला आता टेन्शन आलं ह्या हप्त्याचं. स्कूटीचे 2-2, 3-3 हप्ते राहिले द्यायचे. बाउन्स काय असते बाउन्स मला कळत नाही आणि तसलं राहिले वाटतं. काय जाऊ तेच पूर्ण झालंय, हप्त्यावाला 2 वेळा दारावरून गेलाय. हे माणूस त्याचा कुठे जाऊन बसले काय माहिती राहते मला दिसत नाही. काय करावं तेच कळत झाले. झाली काही औषध कुठे कोण हप्त्यावाला आहे. हाय ते बघ. अरे थांबा 5 मिनिट, मी आलेच बाहेर. हा लवकर या. हो हा हा हप्त्यावालेच आहे ना तुम्ही? हो हो. या ना या. तुम्हाला दिसत नाही का? हो अहो ते काय झालं ना, ते स्कूटी घेतली आम्ही तेव्हा का माझ्या नवऱ्याने अहो मला पाडून दिलं. तर मला हो का काहीच दिसत नाही बघा आता. स्कूटी घ्यायच्या वेळेस चांगलं नट्टापट्टा करून आलं तर आता माझ्या समोर हप्ता घ्यायच्या वेळेस तुम्ही मस्तपैकी आंध्राचा गॉगल लावला मला सांगताय मला दिसत नाही ना ऍक्सिडेंट झाला. उगाच काही देखा सोडू नका तुम्ही. अहो खरंच मला दिसत नाही. हो खरंच दिसत नाही, खोटं बोलत नाहीये. हप्ता देण्यासाठी मी केलं नाही हे, मला खरंच दिसत नाही. खरंच तुम्ही वाटलं तर ना मी तुम्हाला माझं ना हॉस्पिटलचे डॉक्युमेंट्स दाखवते, तुम्ही बघून घ्या. अहो खरंच मी तुम्हाला दिसत नाही खरंच? अहो खरंच नाही दिसत मला. आता कसं काय दिसत नाही? काय करता तुम्ही, कुठे गेले? इथं जे नाटके करू नका तुम्ही. मला माहितीये हप्ते द्यायचे जीवावर आले म्हणून तुम्ही नाटके करू. ऍक्सिडेंट झाला आंबे झाले असं त्याचा अमका डमका तसलं काही चालणार आहे आहो किंवा काहीच नाही. अहो साहेब खरं मी खरंच बोलते. माझा नवरा आताच बाहेर गेलाय, तर ते बोलले मी थोडस हप्त्यात वगैरे करून येतो आज तारखेत बोलले ते हप्त्याची, तर मग ते पैसे घेऊन येतीलच. मग खरंच मी नाटक नाही करत आहे. माझं नवीन नवीन ऍक्सिडेंट झाला आमचा ते स्कूटी घेतल्यावर. ते स्कूटी पण थोडीशी फुटली आहे ना. अच्छा ऍक्सिडेंट झाला तुमचा? हो खरंच. ठीक आहे बघावं लागेल एकदा चेक करून. म्हणजे कुठे गेले साहेब? कुठे आहे तुमच्या? साहेब ऐका ना, तुम्ही इकडे तिकडे फिरू नका, मला खरंच काहीच दिसत नाही. इकडे तिकडे नाही, तुमच्या मागून पुढून फिरतोय. म्हणजे तुम्हाला हातपाय तुमचे बरोबर आहे की नाही ते बघावं लागेल ना तुम्हाला. नाही मला काय का ना सर ते काय झालं ना, म्हणजे हातपाय वगैरे सगळं ठीक आहे. ते मी डायरेक्ट अशी जाऊन पडले ना, तर सगळी अशी ते काहीतरी धुवा असतो ना, गाडी होती समोर एक, तर त्या गाडीतून माझ्या डोळ्यामध्ये असा डायरेक्ट धुवा गेला होता ना, तर माझे डोळे तांदळे झाले. आता कोण आलंय? माझा नवरा असेल. बसा तुम्ही, मी बघते कोण आहे. कोण आहे? जीवर येतो वाटतं नाटक करून ऍक्सिडेंट झालं. कोण होतं? साहेब ते काय नाही, गल्लीतले छोटे लेकर होते. मला वाटलं माझा नवरा चाला का. नवरा असेल तुमचं, लेकरा सांगून तुम्ही हाकलून दिला असेल ते मालक आलं म्हणून. अहो साहेब खरं मी खोटं कसं बोलू तुम्हाला, आणि खोटं बोलून काय होणार आहे, आम्हाला हप्ते द्यायचेच आहेत ना तुम्हाला गाडीचे. माझं खरंच नवरा नव्हतं, वाटलं तर तुम्ही बघा. बरं ते सगळं सोडा, तुमचं 2 महिन्याचे हप्ता स्थगित आहे तेवढं माझ्या हातात टेका आणि मला जाऊ द्यायचं. अहो साहेब ते हप्त्याचं ना थोडं पैशाचा प्रॉब्लेम चालू आहे, थोडं समजून घ्या ना तुम्ही. पैसेच नाही हो हप्ता द्यायला. पैसे नाही ते तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाही तो. मला पैसे द्या ना, तर मग मी स्कूटी उचलून घेऊन जाईन तुमची. काय करता, पैसे देता की स्कूटी घेऊन जाऊ? अहो स्कूटी तर आम्हाला लागतेच ना, कारण माझ्या नवऱ्याला तर स्कूटीवरच जावं लागतं ना इकडे तिकडे. तुम्हाला लागते तर मला पैसे लागते मॅडम, समजताय का? पण मग साहेब थोडं पैशासाठी ना लय चालू आहे हो, प्रॉब्लेम चालू आहेत. काय करायचं मलाच कळणं झालंय, आणि कुठून पैसे द्यायचे मला तेच कळणं झालंय बघा. आता हप्त्याचं थोडं प्रॉब्लेमच आलं तर मला एक सांगा ना साहेब, तुम्ही काय करा थोडं म्हणजे असं हप्त्यासाठी काही म्हणजे असं दुसरं काही होईल का, असं काही तुम्ही अशा आयडिया द्या ना काहीतरी, म्हणजे काही करता येईल का? तुम्हाला हप्ते भरायला पैसे नाहीये, हे गळ्यात लाख रुपयाचं सोनं घातलं हे बरं जमलंय तुम्हाला, आणि हप्ता द्यायला पैसे नाही तुम्हाला? हे असली नाहीये, हे नकली. कशाला खोटा बोलताय? तुम्हाला दिसत नाही पण मला तर दिसतंय ना. अहो साहेब खरंच नकली आहे हे.
असले असते तर हे नाही का ठेवून मग तुम्हाला मी दिले असते स्कूटीचे पैसे. लावा मला चुना. तुम्हाला शाबास. बरं ते मला काही माहिती नाहीये, बारा भानगडी सोडून द्या, मला माझे पैसे द्या आणि मी चाललो. बरं ऐका ना, बसा ना तुम्ही. बसा, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. हे येतील थोड्या वेळात, मग मी विचारते त्यांना पैशाचं. आता येतीलच ते, एक 5 मिनिट बसा, मी पाणी घेऊन येते तुम्हाला. खरंच ही बाई आले तर ऑर्डर बनायची नाटक करते. जरा बघावं लागेल विचार. त्याचा पण माझा हप्ता वस्तू केले जे मी इथून जाणार. हा, येतात पाणी घेऊन. हो हो, आले आले. हे घ्या. साहेब, आता माझा नवरा येईल आता थोड्या वेळामध्ये, तर मी तुम्हाला त्यांच्याकडून पैसे घेऊन देते. ते पैसेच घ्यायला गेलेले, तुमच्या स्कूटीचे पैसे द्यायचे होते ना हप्त्यासाठी. हा, द्या. बर बर, काही जरी झालं मला संध्याकाळी पेमेंट पाहिजे. हो हो, तुमच्या नवऱ्याला सांगा साहेब आलते म्हणून, नाही तर ते स्कूटी उचलून घेऊन जाणं. आता पण सांगा त्यांना, धमकी देऊन गेले बरं. हो हो साहेब, मी सांगते. तुम्ही संध्याकाळी येता का मग? हो हो, मी संध्याकाळी येतो 6 वाजता. बरं ठीक आहे, मग तुम्ही या संध्याकाळी, मी त्यांच्याकडून पैसे घेऊन. बरं बरं, ठीक आहे, आलोच. हो या. काय हे हप्तावाला, माझा नवरा कधी येतो काय माहिती, कुठे जाऊन बसलाय की ह्या हप्त्यावाल्याला ना घेऊन जाऊन मलाच तोंड द्यावं लागते. परत परत ते हप्त्यावाला माझ्या समोर येतो, माझा नवरा निघून जातो. काय करावं काहीच कळणार झाले. बरं झाला हप्त्यावाला संध्याकाळी येतो म्हणून गेलाय. आता करते मी थोडा वेळ आराम. कोण आहे? आले का तुम्ही? कधी आले? काय आता ते हप्त्यावाला आलं होतं ना, स्कूटीच्या हप्त्यावाला, तुम्हाला दिसला नाही का रस्त्यामध्ये? त्याला बोलायचं ना तुम्ही. बोलले का तुम्ही त्याला? कुठे आहे तुम्ही? इकडे या, इकडे या, माझ्या जवळ या ना. एवढं रफ रफ कसं काय लागतंय तुम्ही? आज लयच जाम काम केलं वाटतं हो तुम्ही. हो का? बरं ऐका ना, हो ते करा ना काहीतरी स्कूटीचं. काय होते हप्त्यावाला येऊन मला दम देऊन जाते, तुम्ही मस्त बाहेर जाऊन बसा पैसे आणतो म्हणून. काय हो करते तुम्हाला? बोलायला काय झालं आज? मला तर काही तुमचं वेगळंच विचार दिसतोय बाई. तुम्ही काही बोलणं झालं माझ्यासोबत. काय करताय तुम्ही? आओ ऐका ना, मला माझं वेगळं टेन्शन, तुम्हाला काहीतरी वेगळंच बाई. एकतर ना मी ते स्कूटीवाल्यानं मला लय बोलून काय काय बोलून गेलाय बघा, आणि तुमच्या मध्येच आपलं काहीतरी. काय करताय तुम्ही? आओ अहो ऐका ना, मी काय बोलते तुम्हाला काय नाही, तुम्ही बोलतच नाही माझ्यासोबत. काय झालं तुम्हाला? अहो ऐका ना, एक तर मला स्कूटीवरून पाडून देऊन आंधळ करून ठेवलं तुम्ही. मला काही सुद्धा दिसणं झालंय माहितीये का? हा, तुम्ही मस्तपैकी फुल एन्जॉय करून येता बाहेर जाऊन, मला घरात राहावं लागतं माहितीये का? बाहेर सुद्धा गेल्यावर मला काही दिसत नाही. सगळं माझ्या आयुष्यामध्ये अंधार अंधार करून ठेवलाय तुम्ही. काय हो करताय? बोलताय ना झाले का तुम्हाला? बरं ऐका ना, मी काय म्हणते, ते स्कूटीवाल्याचा हप्ता कधी देणार सांगा बरं. नुसतं हू करून वेळ नका घालू बरं. जाऊ द्या, मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. मला इथं न सांगतो तुम्ही घरात पण आले, वेळेवर पण झोपले, मला काही माहितीच नाही. हप्त्यावाला पण आत्ताच गेला माहितीये का इथून. मला खोटं बोलताय तुम्ही, मला माहितीये तुम्ही बोललेच नाही हप्त्यावाला सोबत ना, चोरून पण तुम्ही घरात आला मला माहितीये. तुमचं काही नाही तरी कळलं झालं मला. रोज तुम्ही असं काही करत नाही ना, आज करून चिपकट चालू आहे तुमची. आणि मला ना तुमचं काहीतरी बॉडी पण अशी थोडी वेगवेगळी. काय काय करताय? काय लावून ठेवलं काय माहिती. काही वाटतच नाही तुम्हाला, बायको आंधळी झाली आपली. हा, काय करावं काय नाही, काही सुचतच नाही. बायको सांगते हप्तावाला येऊन गेला इथं, तुम्हाला दुसरंच काहीतरी कारण सुचता. जाऊ द्या, पडा इथं झोपा, आराम करा, मी जाते. तुम्हाला काहीच कळत नाही काय नाही. बांधरा बायको सोबत काय करावं, कुठं करावं काय नाही. हा, सिरियस नावाची काही चीजच नाही तुमच्यासोबत. पहिलेच माझी तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामध्ये परत ह्याला तर ना माझ्या नवऱ्याला काय करावं काहीच कळणार झाले. ह्याला तर कुठलीच गोष्ट कळत नाही. बाईचं डोकं दुखाले, आंधळी झाले, काय घेणं नसते, काहीच नाही. घरातले कामं करून थकली असेल काही नाही, ह्याला काही घेणं नसतं. ह्याचं फक्त ह्याच पडलेलं राहते. कुठे गेला काय माहिती आता? बोलला नाही मस्त काही नाही दिसली ना. ओ कुठे गेला तुम्ही? गेला वाटतं हप्त्यावाल्याच्या माग आता. हा गे, अरे देवा. चला थोडस झोपूनच घेते मी आता. नाही, मी आराम कसा झोपू शकते? मला नाही वाटत माझा नवरा होता म्हणून. हा माझा नवरा जर असता तर बोलला असता माझ्यासोबत.
हा हप्तावाला तर नव्हता, जातो म्हणून इथंच तर नव्हता बसला. माझा नवरा घरात जर आला तर मला बोलत आला असता. हप्त्यावालाच होता वाटायला मला तर ना. हप्त्यावाल्यानंच ना माझ्या नवऱ्याचं नाव करून मजा मारून गेला माझ्यासोबत. मला माहितीये मा हप्त्यावालाच होता. पण जाऊ दे, जे झालं ते झालं, बरंच झालं. काही म्हणा, हप्त्यावाला दम होता. तसंच माझ्या नवऱ्यात काही दम नाही. जे झालं ते चांगलंच झालं. आता नंतर तिचा आम्हाला हप्ता मागायला आला का, मग मी त्याच्याकडे बघतेच. मी त्याच्यानंतर मी काय करते आता, त्यांना आता मजा मारून गेला ना फुकट मध्ये, आता परत येते त्याला हप्ता मागायला. मी आंधळी नाही अशी नाटकं करते. मी आंधळी नव्हते, मला मागचं सगळं माहिती आहे असं म्हणून मुद्दाम त्याला फसवते मी आता. आणि हप्ते कसे काढायचे ना आपल्या गाडीचे त्याच्याकडून बघते आता मी. चला, तसं मी मोकळीच त्याच्यामधून, आणि आता ती मोकळीच झाली म्हणायची लईच चांगल्या प्रकारे. छान वाटलं तसं. मोकळं झालं तसं. चला झोपावं, आराम करा. होती शंका मनामध्ये, दूर झाली ती. आणि मला चांगलंच माहिती हप्त्यावालाच होता हा. माझा काही नवरा दुरा नव्हता. गेला मजा मारून. मी बघते ना, घेते मी मजा नंतर त्याची.